पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। आज अनेक गणपतींचं आगमन होणार आहे। तर भुलेश्वर गणपतीच्या आगमन दुर्घटनेनंतर खबरदारी घेण्यात आली। अनेक मंडळांकडून शांतपणे बाप्पाचं आगमन होते। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय। कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी नागरिकांना आणि मंडळांना पोलिसांनी आवाहन केलेलं आहे। आपले प्रतिनिधी महेश गोयल आपल्यासोबत थेट जोडलेले आहेत। महेश, आपण पाहतोय आज अनेक गणपतींचं आगमन होणार आहे। त्याआधी काल एक दुर्घटना घडली, अप्रिय घटना घडली काल रात्री। त्या अनुषंगानं आता काही खबरदारी घेण्यात आलेली आहे। पोलिसांकडून काही बंदोबस्त करण्यात आलेला आहे का? आज अनेक मंडळाकडून शांतपणे बाप्पाचं आगमन देखील होणार आहे। अनेक मंडळांनी गणेश आगमन सोहळा रद्द देखील केलेला आहे। कशा पद्धतीनं खबरदारी घेण्यात येतेय? नक्कीच आपण पाहू शकता की मी सध्या परेलच्या परिसरामध्ये उभा आहे आणि या परेलच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जवळपास गणपतीचं आगमन, मोठ्या मंडळाचे आगमन आता सुरुवात करण्यात आली आहे। मात्र या भुलेश्वरच्या गणपतीच्या दुर्घटनेनंतर आता पोलिसांनी आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोठा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आता बंदोबस्त ठेवण्यात आला। पोलिसांनी पण मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला का कुठली अनुचित घटना घडू नये, त्यामुळे पूर्णपणे परेल परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील पाहायला मिळत आहे। त्यामुळे कुठलाही गणपती जो आगमन आहे तो शांतपणे आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे कुठलीही गडबड नाही व कुठली अनुचित प्रकार घडावू नये, त्यामुळे पोलिसांनी मंडळांकडून देखील आवाहन करण्यात आले आहे का कुठल्याही गडबड म्हणजे कुठल्याही गोष्टीची दुर्घटना घडवू नये। त्यामुळे पूर्णपणे रस्त्यावर आपण पाहू शकता का पोलिसांचा मोठापणा बंदोबस्त पाहायला मिळत आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।